आता जॉकेट नेसला तो आणि पॅन्ट पण नेसला तो. सो तुम्हाला दाखवतो माझे जुने शूज. हे बघता माझं जुनं शूज होतं आणि याचं कंडिशन एकदम मस्त. ठीक आहे गाईज, आता ओपन करू शूजला. आता पिशवीमधला बॉक्स काढलो तो. आता हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता 9 वाजत होते. आता मी इथं मंगळकार्यामधलं घरी चालवतो आणि आज कॉलेजला जाणार आहे आणि कॉलेजला रेडी ते होऊन जायचं आहे. आणि खास म्हणजे मी काल बोललो होतो की मी शूज आणलो आणि कुठले शूज आहे आणि तिचं प्राईस काय तुम्हाला उद्या आता घरी गेल्यावर सांगतो. आता फर्स्ट तर घरी जाऊन आंघोळ करणार आहे. सो फर्स्ट तर आता घरी जाऊ, मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की कुठलं शूज आहे आणि तिचं प्राईस काय आणि काय काय झालं. चला मग बघू. आता घरी गेलतो आणि फर्स्ट तर आंघोळ करणार आहे. नंतर रेडी होऊन तुम्हाला शूज दाखवतो. शूज कुठल्या कलरचा आहे तुम्ही बघू मग व्हिडिओमध्ये. बघू आता व्हिडिओमध्ये. गाईज, मी कॉलेजसाठी रेडी झालतो, पण मी शर्ट घातलो होतो आणि पॅन्ट घातलो नव्हतो. आणि का म्हणजे पॅन्टला इस्त्री करत होतं. सो मी आता इथं इस्त्री घेतलो आणि इथं पॅन्ट आहे माझं आणि ते साईडला जॉकेट पण इस्त्री करत होतं. जेव्हा जॅकेट घालतो ना एकदम लुक चांगलं दिसतं आहे कॉलेजच्या ड्रेसवर. सो आता पॅन्टला पण इस्त्री करायचं आहे आणि जॅकेटला पण इस्त्री करायचं आहे. सो आता इस्त्री घेतलो मी आणि कॉलेजला रेडी होणार आहे. आणि नंतर मी शूजचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि शूज कुठला आहे कसल्या कलरचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. सो फर्स्ट तर आता यांना दोन्हीला इस्त्री करतो मी. नंतर जेवण करणार आहे. जेवण करून तुम्हाला दाखवतो ते कसं आहे. फर्स्ट तर इस्त्री करू, बघू पुढे व्हिडिओमध्ये. गाईज, आता माझ्या पॅन्टला आणि माझ्या जॉकेटला इस्त्री करत झालं. तुम्ही बघू शकता दोन्हीला इस्त्री मारलो तुम्ही इथं आणि ह्या पॅन्टला इस्त्री मारून इथं ठेवलं होतं आणि जॉकेटला पण सगळं इस्त्री मारून झालं. सो आता दोन्ही आता नेसणार आहे पॅन्ट आणि जॉकेट. सो आता जेवण तर करणार नाही, कॉलेजच्या आल्यावर नंतर जेवण करणार आहे. सो फर्स्ट दोन्हीला नेसून घेऊ, मग तुम्हाला दाखवतो की माझं जुनं शूज आणि आता नवीन आणलेले शूज कसं दिसतात. सो बघू आपण व्हिडिओमध्ये. आता जॉकेट नेसला तो आणि पॅन्ट पण नेसला तो. सो तुम्हाला दाखवतो माझं जुनं शूज. हे बघता माझं जुनं शूज होतं आणि याचं कंडिशन एकदम मस्त होतं जुनं. तरी बी मी नवीन शूज आणलो तो आणि कुठं फाटलं नव्हते. जुनं शूज होते इथं बघता आणि मी नवीन शूज आणलो होतो तुम्हाला दाखवतो. चला मी आत ठेवतो घरात, तुम्हाला दाखवतो. इथं पुढं बघता मी आणि काल संध्याकाळी जाऊन आणलो तो यांना आणि इथं आत ठेवलो होतो. त्याला अजून काय नेसलं नव्हतं. सो आज कॉलेजला जाताना नेसा म्हणलो होतो, त्यासाठी तसं ठेवलं होतो, काय ओपन केलं नव्हतं. सो बघू आता ओपन करून याचं कलर कुठला आहे आणि कसं दिसतं. आणि मी जेव्हा याला शूज आणायला गेलतो आणि 4-5 दुकान फिरलो होतो मी, मला कुठं पण हे शूज भेटलं नव्हते. आणि मी इंस्टावर बघितलं होतं की एक शॉप होतं आणि त्यांना मी कॉन्टॅक्ट केलो. 2-3 वेळा कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांनी काही कॉल उचललं नाही. तिसऱ्यांदा अजूनदा कॉल केलो आणि त्यांना मला लोकेशन पाठव म्हणलं होतो आणि नंतर मला त्याने लोकेशन पाठवलं ते आणि सगळीकडे फिरून नंतर त्याने लोकेशन पाठवले आणि त्यांच्या शॉपला गेलो आणि मला जे शूज पाहिजे होतं ना तसं दिसलं ते आणि मला खूप आवडलं ते शूज. सो मी काल आणलो होतो. आता ओपन करू कसं दिसतंय बघू. ठीक आहे गाईज, आता ओपन करू शूजला. आता पिशवीमधला बॉक्स काढलो तो. आता ओपन करू शूज कुठल्या कलरचा आहे. आणि ह्या शूजमध्ये 2 कलर होते अवेलेबल आणि दुसरा पण कलर बघितलो नेसून ते तेवढं काय खास दिसलं नव्हतं मला. सो मी दुसरा कलर चूज केलो आणि खूप मस्त आहे कलर. सो आता बघू आणि ओपन करू कसं दिसतंय. सो बघू आता ओपन करू. आणि शूज व्हाईट कलरचं होतं आणि थोडं ग्रे कलरचं खाली आणि इथं नायकीचं लोगोला ग्रे कलरचं होतं आणि मला हे शूज खूप आवडलं होतं आणि त्यासाठीच मी ते 3-4 शॉप फिरलो होतो. नंतर ते इंस्टावरनं बघितलं होतं, त्यांचं लोकेशनवर गेलं तेव्हा मला हे भेटलं होतं. सो मला खूप आवडलं होतं हे शूज. सो आता कॉलेजला घालू, रेडी होऊन जाऊ. आता कॉलेजला जायला खूप उशीर झालं होतं. भेटू मग आपण व्हिडिओमध्ये.